तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? काय रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी. दोन महिन्यापासून नोकरी सोडली मी, नोकरी त्यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो. आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी, कुठल्या व्यवस्थेवर दिली यांनी मला उत्तर द्यावं. माझा लेकरं आई बाप सगळे घेऊन फिरून आलो मी रोज. का बरं काय कमी आमच्या, त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. काय उमेदवारी आमची केली द्यावं यांनी उत्तर आम्हाला. काय चुकलं आमचं? एक निष्ठा नाही, आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानदार केलं, आमचं कॅरेक्टर खराब आहे, समोरच्यावर गुन्हे दाखल, 12 गुन्हे दाखल. तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? गुन्हेगाराला उमेदवारी देता का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी घेता का तुम्ही? काय चुकलं आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर पाहिजे. काय आम्हाला काय उमेदवारी नाकारली, काय चुकलं आम्ही? एक निष्ठा आम्ही 20-25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही. कुणालाही माझ्या हक्क एरियात विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या, डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या. त्यापासून दिसतो म्हणून तुमच्यासाठी आता साहेबांना असं काय करा आमच्यासोबत. त्यांच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी काय चुकलं राहुल आमच्या निष्ठावंत काय तुमचं आम्ही कोणतं घोडं मारलं, काय बात केलं राहुल नाराज आहेत, आक्रोश करताना दिसत आहेत. पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात आहे. महिला पोलिसांनी कोणत्या गोष्टीचा अर्थ कसार नाहीये, गद्दाराला तिकीट देता, बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता. कशाला झक मारायला पक्ष उभा केला काय? माझा मला अजून जिम्मेदार नाही, मला जिम्मेदार काय जास्त ना 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्याचा माणूस होता, 3 महिन्यामध्ये जो आत्ता पक्षामध्ये आला 3 महिन्यात आत्ता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं, त्याची बायको चक्का झालं सर का सोडा चला 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. त्याला पोलिसांना बाळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा, माणूस पाहिजे असतं. आपण पाहतोय की सक्रिय सदस्य पदाधिकारी काय दिले यांनी मला? परिवाराने असला तर काय करू? भीक मागून आता नोकरी सोडली मी याच्यामुळे, माहिती का? समजलं का साहेब? मी 2 महिन्यापासून फिरतोय, 10 लोकांच्या घरात भीक मागत पक्षासाठी, माहिती का? पक्षाचा प्रचार केला मी, माझा प्रचार नाही केला. काय केलं पक्षानं? नवीन उमेदवार दिला, काय दिला? 10 वर्षापासून तो माणूस त्याचं योगदान दाखवा पक्षातलं, माझं योगदान बघा. तो केव्हापासून पक्षात आहे,
मला सांगा साहेब, तुम्ही बाहेरचा ना, तुम्ही तिकीट देता, गुन्हेगाराला तिकीट द्या. आमचे काय चुकलं, आम्ही काय चुकलं सांगा. आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला? पक्षाने सांगा मला, मी कुठं कमी पडलो त्यांच्या सेवेत, त्यांच्या अमित सर एक पेट्रोलची बाटली ठीक आहे, त्याला लागले तर. हॅलो 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 मी जातोय प्रेम मध्ये. ती महिला जास्त हे करते. ठीक आहे मी पक्षाच्या दारोदार फिरून मी कामं केले. माझ्या मुलांची पर्वा केली ना, मी माझी स्वतःची केली. मग तू शांत हो, शांत हो ना, शांत हो. काय आपण एवढ्या तुम्हाला देव नाही शांत राहा 2 मिनिटं. पाणी द्या. दिव्याताई यांना तिथे पाठवलं द्या. अरे घ्या. काय झालं? पेट्रोल कोणाजवळ होतं? महिलेजवळ का व्यक्तीजवळ? ही सगळी जी दृश्य, या नाट्यमय घडामोडी, ही नाराजी, हा आक्रोश जो बघायला मिळत होता तो छत्रपती संभाजीनगर मधला आक्रोश होता. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी आणि व्यक्तींनी